हाय, मी प्रतीक्षा. अक्कलकोटला गेल्यावर बऱ्याच लोकांकडून जी मिस्टेक होते तीच मिस्टेक मी सुद्धा केली. कोणती मिस्टेक हे शेवटी तुम्हाला समजेलच. अक्कलकोटमध्ये पोचल्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी एक निवासगृहात थांबलो होतो. तेथे 50 रुपीज पर पर्सन चार्जेस होते, पण त्या निवासगृहाचं नाव मला माहिती नाही, पण तेथील इंटेरियर हा असा होता. तुम्ही कधी गेला आहात का हे कमेंट करून सांगा. फ्रेश झाल्यानंतर आम्ही दर्शनाची सुरुवात शामी विघ्नेश गणेश मंदिरापासून केली. त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेले शिवस्मारक व गडकिल्ले सृष्टीसुद्धा आम्ही पाहिली. आणि फायनली आम्ही पोचलो वटवृक्ष मंदिरात. तिथे स्वामींचं छान दर्शन झालं. दुसऱ्यांना पाहिलं होतं जिथे उभे राहून फोटो काढताना, तिथेच मी पण व्हिडिओ आणि फोटो काढले. आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर केला आणि पुढचा प्रवास चालू झाला. तेथून आम्ही गांगनापूरला गेलो. श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. 1.5 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर खूप छान दर्शन झालं आणि खरंच मन खूप प्रसन्न झालं. पण अक्कलकोटला गेलो आहे आणि श्री खंडोबा मंदिरातच आपण जायचं राहून गेलं, जिथे स्वामी पहिल्यांदा आले होते. त्यांच्या चरण पादुकासुद्धा आहेत तिथे. थोड्याच अंतरावर चोळाप्पा महाराजांचा मठ आणि समाधी आहे आणि तेथूनच थोड्याच अंतरावर श्री गुरु मंदिर म्हणजे बाळाप्पा महाराजांचा मठ. तेथे स्वामींची पावले उमटली आहेत. हे पाहायचं राहूनच गेलं. हीच माझी सर्वात मोठी मिस्टेक झाली. तुम्ही पण कधी अक्कलकोटला गेलात तर ही मिस्टेक करू नकासा. जर तुम्ही जाताय तर एक दिवसासाठी तिथेच टाईम काढून तिथेच थांबा, कारण हे सगळ्या मंदिरांमधून दर्शन घेतल्याशिवाय अक्कलकोटला आल्याचा फीलच येत नाही. आणि सर्वात लास्टला वटवृक्ष मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असतं. खूप छान वाटतं. पण ॲक्च्युली मी घरी पोचल्यानंतर हे सर्व लक्षात आलं आणि ज्यांच्यासोबत मी गेली होती त्यांना मे बी अक्कलकोटमधलं एवढं काय माहिती नव्हतं, त्यामुळं आमचं हे सगळं राहूनच गेलं. पण तुम्ही गेलात तर नक्कीच त्या ठिकाणी दर्शन घ्या, कारण मी माझ्या ओळखीच्या लोकांना जेवढ्या पण विचारलं त्यांनी मला घरी आल्यानंतर सांगितलं. आणि आमचं जायचं पण तर अचानकच ठरलं होतं, त्यामुळं आमच्याकडून ही मिस्टेक झाली. तर तुम्ही करू नका मिस्टेक. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.